राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। 1866 कोटी त्यामधून त्यांना देखील आपल्या राज्यातल्या 86 लाख शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना आज तोही लाभ मिळाला। त्यांच्या शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये ते जमा झाले आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे। हप्ता देण्याचा कार्यक्रम होता। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा एक सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि शेतकरी हा आपला अन्नदाता आहे। तो संकटात सापडतो। अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामध्ये त्यांना तर आपण मदत देतोच, परंतु कायमस्वरूपी परमनंट त्यांना वर्षाला 6000 रुपये देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी घेतला। एक मोठा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना एक मोठा आधार देण्यासाठी। त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर तीच प्रेरणा घेऊन आम्ही राज्य सरकारने देखील नमो सन्मान शेतकरी योजना देखील सुरू केलेली आहे। तोही कार्यक्रम सुरू होईल, म्हणजे 6000 रुपये केंद्र सरकारचे आणि 6000 रुपये राज्य सरकारचे असे मिळून 12000 रुपये आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय हा मोठा त्याच्या हिताचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेला आहे। राज्याचं देखील मला वाटतं आपल्या देशातलं हे पहिलं राज्य आहे की केंद्राप्रमाणे 6000 रुपये आपण शेतकऱ्याला त्याला एक आधार आणि त्याला मदत त्याच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेणारे हे पहिलं राज्य आहे। त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आज कृषी मंत्री महोदयांनी देखील आपल्या राज्यामध्ये जवळपास किती 6 लाख शेतकरी आपले या कार्यक्रमाला जुळले होते आणि 13000 गावांमध्ये हे सगळं थेट प्रक्षेपण आपण कृषी विभागातर्फे त्याचं आयोजन केलं होतं। शेतकऱ्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आपण पाहिलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी केंद्र सरकार देखील प्रयत्न करत आहे आणि राज्य सरकार देखील त्यामध्ये प्रयत्न करत आहे। पारंपरिक शेतीबरोबर त्याला आधुनिकतेची जोड देत आपल्याला जे क्रॉपिंग पॅटर्न आहे त्यामध्ये आवश्यकता किती आहे, डिमांड आणि सप्लाय आणि त्यामध्ये क्लस्टर अशा प्रकारचं विविध नवीन आधुनिक जोड देऊन या आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा होईल यासाठी पूर्ण आपलं राज्य सरकार काम करत आहे। आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार या हप्त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। यासोबतच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा हप्ता अगोदर जमा झालेला आहे। त्यामुळे जे शेतकरी दोन्ही योजनांसाठी पात्र आहेत त्यांना दोन्ही योजनांचे मिळून एकूण 4000 रुपयांचा लाभ मिळू शकतो। राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू करून केंद्राच्या PM किसान योजनेला पूरक मदत दिली आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी PM किसानचे 6000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये असे मिळून एकूण 12000 रुपयांचा लाभ दिला जात असतो। सरकारचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेती अधिक सक्षम व्हावी आणि नैसर्गिक संकटांच्या काळामध्ये आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने या योजना राबवल्या जात आहेत। जर तुम्ही देखील नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनांसाठी पात्र असाल तर तुमचे बँक खाते, आधार लिंक आणि eKYC पूर्ण करणे गरजेचे आहे। या गोष्टी पूर्ण असल्यास लाभ थेट बँक खात्यामध्ये जमा होतो। मित्रांनो, ही माहिती सध्या उपलब्ध अधिकृत निवेदन आणि समोर आलेल्या अपडेटच्या आधारे देण्यात आलेली आहे। निधी जमा होण्याबाबत अंतिम तपशील शासनाच्या अधिकृत आदेशानुसारच निश्चित होणार आहे। अशा शेतकरी योजनांच्या ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।
व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हप्त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यासोबतच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा हप्ता अगोदर जमा झालेला आहे. त्यामुळे जे शेतकरी दोन्ही योजनांसाठी पात्र आहेत त्यांना दोन्ही योजनांचे मिळून एकूण 4,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू करून केंद्राच्या PM किसान योजनेला पूरक मदत दिली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी PM किसानचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे मिळून एकूण 12,000 रुपयांचा लाभ दिला जात असतो. सरकारचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेती अधिक सक्षम व्हावी आणि नैसर्गिक संकटांच्या काळामध्ये आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने या योजना राबवल्या जात आहेत. जर तुम्ही देखील नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनांसाठी पात्र असाल तर तुमचे बँक खाते, आधार लिंक आणि eKYC पूर्ण करणे गरजेचे आहे. या गोष्टी पूर्ण असल्यास लाभ थेट बँक खात्यामध्ये जमा होतो. मित्रांनो, ही माहिती सध्या उपलब्ध अधिकृत निवेदन आणि समोर आलेल्या अपडेटच्या आधारे देण्यात आलेली आहे. निधी जमा होण्याबाबत अंतिम तपशील शासनाच्या अधिकृत आदेशानुसारच निश्चित होणार आहे. अशा शेतकरी योजनांच्या ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हप्त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यासोबतच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा हप्ता अगोदर जमा झालेला आहे. त्यामुळे जे शेतकरी दोन्ही योजनांसाठी पात्र आहेत त्यांना दोन्ही योजनांचे मिळून एकूण 4,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू करून केंद्राच्या PM किसान योजनेला पूरक मदत दिली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी PM किसानचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे मिळून एकूण 12,000 रुपयांचा लाभ दिला जात असतो. सरकारचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेती अधिक सक्षम व्हावी आणि नैसर्गिक संकटांच्या काळामध्ये आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने या योजना राबवल्या जात आहेत. जर तुम्ही देखील नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनांसाठी पात्र असाल तर तुमचे बँक खाते, आधार लिंक आणि eKYC पूर्ण करणे गरजेचे आहे. या गोष्टी पूर्ण असल्यास लाभ थेट बँक खात्यामध्ये जमा होतो. मित्रांनो, ही माहिती सध्या उपलब्ध अधिकृत निवेदन आणि समोर आलेल्या अपडेटच्या आधारे देण्यात आलेली आहे. निधी जमा होण्याबाबत अंतिम तपशील शासनाच्या अधिकृत आदेशानुसारच निश्चित होणार आहे. अशा शेतकरी योजनांच्या ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा.